Hello friends, today we are going to discuss about kingdom Animalia. According to Whitaker, there are 5 kingdom system: kingdom Monera, kingdom Protista, kingdom Fungi, kingdom Plantae, and last and important animal kingdom. We are going to discuss about animal kingdom. In this lecture we are going to discuss about introductory part. First, what is animal? Define animal. Animals are multicellular and heterotrophic organism without cell wall and chlorophyll is absent. What is animal? Animal काय असतात? Multicellular, heterotrophic, without cell wall and without chlorophyll. Let us discuss about non-chordates and chordates. आपलं काय करायचं आहे? 11 मेजर फायला ऑफ ॲनिमलिया. 11 मेजर फायला कोणते? फर्स्ट पोरिफेरा, सेकंड निडारिया, थर्ड टेनोपोरा, प्लॅटीहेल्मिंथस, अस्केल्मिंथस, ॲनलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा. किती फायलम झाले बेटा? 11 मेजर फायला. कसे रीड करता बघा? पोरिफेरा, निडारिया, टेनोपोरा, नेक्स्ट प्लॅटीहेल्मिंथस, अस्केल्मिंथस, ॲनलिडा, नेक्स्ट आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॅन्डर्मॅटा, हेमिकॉर्डेटा अँड लास्ट कॉर्डेटा. 11 मेजर फायला आहेत बेटा. आपण काय करू? क्लासिफिकेशनचं इंट्रोडक्टरी पार्ट बघूया क्लासमध्ये. ऑन द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन 11 फायला कशानुसार केले आपण? ऑन द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. कशानुसार क्लासिफिकेशन केलं? लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सेकंड बॉडी सिमेट्री, थर्ड जर्म लेयर, जर्मिनल लेयर्स, फोर्थ सिलोम और बॉडी कैविटी प्रेजेंट, नेक्स्ट मेटामेरिझम अँड नोटोकॉर्ड. Basis of classification: level of organization, body symmetry, germinal layers, coelom or body cavity, next metamerism, and last notochord. Let us discuss about level of organization. There are 4 levels of organization. काही animals मध्ये काय असतात? Based on organization of cell, animal group into 4 levels. फर्स्ट लेवल कोणता आहे? सेल. काही ॲनिमल्स मध्ये फक्त सेल्स असतात. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सेकंड ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड टिश्यू. टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. थर्ड ग्रुप ऑफ टिश्यू इज कॉल्ड ऑर्गन. ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. अँड फोर्थ ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन 4 आहेत बेटा. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, टिश्यू लेवल, ऑर्गन लेवल ऑर्गनायझेशन, ऑर्गन सिस्टीम लेवल ऑर्गनायझेशन. नेक्स्ट डिटेल पाहूया आपण. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये एक्झाम्पल्स पहा बेटा. दिस इज एक्झाम्पल ऑफ पोरिफेरा. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सेल्स आर अरेंज्ड इन ॲज अ लूज सेल ॲग्रिगेट्स. एक्झाम्पल कोण आहे? फर्स्ट फायलम पोरिफेरा. पोरिफेरा मध्ये फक्त काय आहे? सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन. सेकंड टिश्यू लेवल ऑर्गनायझेशन कोणामध्ये आहे? सेकंड क्लास निडारियन्स अँड थर्ड फायलम. सेकंड फायलम निडारियन्स अँड थर्ड फायलम टेनोपोरा. नेक्स्ट पाहूया आपण ऑर्गन लेवल. फोर्थ फायलम कोणता आहे आपला? प्लॅटीहेल्मिंथस टू कॉर्डेटा. सगळ्यामध्ये कोणता बघूया? टिश्यू आर अरेंज्ड इन 2 ऑर्गन्स. ऑर्गन लेवल कोणामध्ये? फोर्थ आहे प्लॅटीहेल्मिंथस. फोर्थ पासून पुढे प्लॅटीहेल्मिंथस,
Aschelminthus, Annelida, Arthropoda, Mollusca, Echinoderma, Hemichordata, Chordata. सगळ्यामध्ये काय आहे? ऑर्गन लेवल. ऑर्गन सिस्टीम लेवलचे एक्झाम्पल्स बघा. हायर ॲनिमल्स. ऑल कॉर्डेट मध्ये काय असतं बेटा? ऑर्गन सिस्टीम लेवल. फर्स्ट लेवल ऑफ क्लासिफिकेशन, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये एक्झाम्पल पहा. सेल्युलरचं एक्झाम्पल कोण आहे? पोरिफेरा. टिश्यू लेवल मध्ये सेकंड अँड थर्ड फायलम निडारियन्स, टेनोपोरा असे लेवल बघा बरं बेटा. ऑर्गन लेवल मध्ये कोण कोण आहे? प्लॅटीहेल्मिंथस, अस्खेल्मिंथस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकॉनोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा अँड कॉर्डेटा. ऑर्गन सिस्टीम लेवल हायर ॲनिमल्स मध्ये आहेत. कॉर्डेट्स मध्ये सगळं कोण आहे? ऑर्गन सिस्टीम लेवल्स, जसं ह्युमन बिईंग्स, मॅमल्स, ऑर्गन सिस्टीम लेवल. नेक्स्ट क्लासिफिकेशन लेवल पाहायचे आपलं बरोबर. ऑर्गन सिस्टीम लेवल मध्ये काय केलं आपण? डिफरन्स केले. डायजेस्टिव्ह सिस्टीम ग्रुप इंटू टू टाइप्स. पहा इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. एक्झाम्पल हायड्रा. हायड्रामध्ये काय असतं? सिंगल ओपनिंग असते. सिंगल ओपनिंग मधून वॉटर मध्ये येतं, वॉटर बाहेर जातं. वॉटर सोबत काय करतात? हायड्रा फूड कॅप्चर करतात. सेकंड कोण आहे? हा, दिस इज डायग्राम ऑफ प्लानारिया. प्लानारिया मध्ये पण सिंगल ओपनिंग असते. बघा, या एकाच पॉइंटवरनं वॉटर मध्ये जातं, वॉटर सोबत फूड मध्ये जातं आणि इथूनच बाहेर येतं. इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम, हायड्रा अँड प्लानारिया. व्हॉट इज मीन बाय कम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम? वन साईडला माउथ असतं आणि सेकंड साईडला अॅनस असतं. टू सेपरेट ओपनिंग असतात. दॅट इज कॉल्ड कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. इथं पहा, डायजेस्टिव्ह सिस्टीम इनकम्प्लीट. व्हॉट इज मीन बाय इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम? इट हॅज ओनली अ सिंगल ओपनिंग. सिंगल ओपनिंग ऍक्ट्स ॲज माउथ, ऍक्ट्स ॲज अॅनस. एकाच ओपनिंगला माउथ आणि अॅनस असतं. एक्झाम्पल्स कोणते बघा? सेकंड फायलम निडारिया, फोर्थ फायलम प्लॅटीहेल्मिंथस. निडारिया, फोर्थ फायलम प्लॅटीहेल्मिंथस. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम कशामध्ये असती? ज्याला एक साईडला माउथ आहे, सेकंड साईडला अॅनस आहे. एक्झाम्पल्स पहा बरं. अस्खेल्मिंथस मध्ये आपण पाहूया राऊंडवर. वन साईडला माउथ आहे आणि सेकंड साईडला काय आहे? अॅनस आहे. दिस इज कॉल्ड कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम आपण काय करूया? दोन भागामध्ये डिवाइड करूया. ओपन सर्क्युलेशन, क्लोज सर्क्युलेशन. आपला फेमस एक्झाम्पल माहिती आहे, कॉक्रोच मध्ये 13 चेंबर हार्ट असतं. ओपन सर्क्युलेशन. ह्युमन बिईंग मध्ये कोणतं सर्क्युलेशन आहे? क्लोज सर्क्युलेशन. टू टाइप्स ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम, open circulation and closed circulation. Let's moving towards symmetry. There are symmetry, 3 types of symmetry. आता पहा, हा ह्युमन जर मधून कट केला तर दोन सेक्शन पडतात, राईट अँड लेफ्ट. दिस इज कॉल्ड बायलॅटरल सिमेट्री. हा बघा, वन प्लेन मधून जर कट केला तर इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होता. दॅट इज कॉल्ड बायलॅटरल सिमेट्री. सिमेट्री मध्ये पहा बरं, दोन प्रकारचे अॅनिमल असतात. असिमेट्रिकल अॅनिमल, असिमेट्रिक अॅनिमल अँड सिमेट्रिकल अॅनिमल. दोन सिमिलर पार्ट मध्ये कधीच डिव्हायजन होत नाही. दॅट इज कॉल्ड असिमेट्रिकल. बॉडी कॅन नॉट डिवाइड इंटू टू सिमिलर पार्ट्स. बॉडी कॅन नॉट डिवाइड इंटू टू सिमिलर पार्ट. एक्झाम्पल अंडरलाईन करा. मोस्ट पोरिफेरन्स, फर्स्ट पायलम. पोरिफेरामध्ये असिमेट्रिक ऑर्गनायझेशन असतं. पोरिफेरामध्ये सिमेट्री असिमेट्रिकल असते. आणि सेकंड आहे मोलुस्का मधला स्नेल. मोलुस्का मधला स्नेल जो असिमेट्रिक आहे. आणि सिमेट्रिकल म्हणजे काय? बॉडी कॅन डिवाइड इंटू टू सिमिलर पार्ट. पहा बरं, दिस इज अ सिमेट्रिकल अॅनिमल. बॉडी इज डिवाइड इंटू टू इक्वल पार्ट. दिस इज असिमेट्रिक अॅनिमल. बॉडी कॅन नॉट डिवाइड इंटू टू इक्वल पार्ट. सिमेट्रीमध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. बायलॅटरल सिमेट्री अँड रॅडियल सिमेट्री.
हा पार्ट पहा बेटा, टू इक्वल हाफ मध्ये जर कन्वर्ट झालं सिंगल प्लेननं बायलॅटरल सिमेट्री, बॉडी कॅन डिवाइड इंटू राईट अँड लेफ्ट हाफ, बॉडी कॅन डिवाइड इंटू राईट अँड लेफ्ट हाफ, ओनली वन प्लेन. एक्झाम्पल कोण आहे बायलॅटरल सिमेट्रीचं? प्लॅटिहेल्मिन्थस. बायलॅटरल सिमेट्रीचे एक्झाम्पल अंडरलाईन करा बेटा. प्लॅटिहेल्मिन्थस टू कॉर्डेटा. एक्सेप्शन काय दिलं? इकायनोडर्मॅटा. मी एक्झाम्पल सांगतो. प्लॅटिहेल्मिन्थस, नेक्स्ट फायलम आहे अस्केल्मिन्थस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, आणि आपण इकायनोडर्मा सोडून द्या. एक्सेप्शन आहे हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. यांना वन प्लेन मधून जर डिवाइड केलं तर दोन सेक्शन होतात. दॅट इज कॉल्ड बायलॅटरल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री कोणामध्ये आहे? एक्झाम्पल्स अंडरलाईन करा. थर्ड फायलम बघा, सम पोरिफेरन्स. फर्स्ट फायलम पोरिफेरन्स आहे, त्याच्यामधले काही एक्झाम्पल्स येतात रॅडियल सिमेट्रीमध्ये. निडारिया मधलं एक्झाम्पल्स येतं बेटा. जेलीफिश निडारिया मधलं. टेनोपोराचे दोन एक्झाम्पल्स असतात. टेनोपोरा, प्ल्युरोबाशिया, टेनोप्लॅना अँड प्ल्युरोबॅशिया. इकानोडर्मा मध्ये अडल्ट फॉर्म मध्ये रॅडियल सिमेट्री असते. कोणती सिमेट्री आहे? रॅडियल सिमेट्री. हा पहा बरं, ह्याला कोणत्याही प्लेन मधून डिवाइड करा, कोणती सिमेट्री असती? रॅडियल सिमेट्री. सिमेट्रीचा पुढचा पार्ट आहे बेटा आपला. पहा रॅडियल सिमेट्रीचे एक्झाम्पल्स पहा बरं. हे पहा, हा असा पार्ट डिवाइड केला, कोणत्याही पार्ट मधून दोन इक्वल हाफ होतात बेटा. रॅडियल सिमेट्री. आणि दिस इज अ बायलॅटरल सिमेट्री. नेक्स्ट आपण पाहूया सिमेट्रीच्या नंतरचा पार्ट. पहा काय दिलं इथं. हा एक्झाम्पल घेतोय. हा समोरचा भाग जो असतो दॅट इज कॉल्ड अंटेरियर पार्ट. पहा, आणि हा नेक्स्ट पार्ट असतो पोस्टेरियर पार्ट. अप्पर साइडच्या पार्टला म्हणतात डॉर्सल पार्ट आणि लोअर साइडच्या पार्टला म्हणतात व्हेंट्रल पार्ट. मला सांगा बायलॅटरल सिमेट्री मध्ये कोणते कोणते बघा. डॉर्सल मीन्स अप्पर पार्ट, व्हेंट्रल मीन्स लोअर पार्ट. नेक्स्ट माउथ कडच्या पार्टला अंटेरियर पार्ट म्हणतात अँड ॲनस कडच्या किंवा टेलच्या पार्टला काय म्हणतात? पोस्टेरियर पार्ट. राईट, ओके. जर्मिनल लियर्स. पहा जर्मिनल लियर्स तीन प्रकारचे असतात. दीज आर लियर ऑफ एम्ब्रियोनिक फॉर्म. बाळ तयार होत असताना, एम्ब्रियो फॉर्मेशन होत असताना जर्म लेयर फॉर्म होतात. 3 टाइप्स ऑफ जर्म लेयर्स असतात मोस्टली. पहा, बेस्ड ऑन नंबर ऑफ जर्म लेयर्स एनिमल्स आर 2 टाइप्स. पहा जर्म लेयर तर 3 असतात. 3 जर्म्सला लेयरला म्हणतात ट्रिप्लोब्लास्टिक. 3 जर्म लेयर्स असतात. एक्झाम्पल्स पहा. इक्टोडर्म, एंडोडर्म, मेसोडर्म. 3 टाइप्स ऑफ जर्म लेयर. इक्टोडर्म, एंडोडर्म, मेसोडर्म. काही ॲनिमल्स मध्ये तिन्ही लेयर्स प्रेझेंट असतील, दॅट इज कॉल्ड ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल. आणि काही ॲनिमल्स मध्ये दोनच असतात, दॅट इज कॉल्ड डिप्लोब्लास्टिक ॲनिमल. ट्रिप्लोब्लास्टिक आणि डिप्लोब्लास्टिकचा डिफरन्स पाहूया आपण. पहा बरं, जर्मिनल लेयर. ही डायग्राम पहा बेटा. इथं पहा, ह्या डायग्राम मध्ये पहा बरं डिफरन्स बिटवीन धिस 2 डायग्राम. एम्ब्रियोनिक लेयर तयार होत असताना झायगोट पासून जर्मिनल लेयर फॉर्मेशन होत असतात. 3 लेयर इम्पॉर्टंट असतात. आउटर मोस्ट इक्टोडर्म, मिडल मेसोडर्म अँड थर्ड वन इज एंडोडर्म. तिन्ही लेयर्स जर प्रेझेंट असतील ट्रिप्लोब्लास्टिक आणि 2च लेयर प्रेझेंट असतील तर डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स असतात. पहा डिप्लोब्लास्टिक ॲनिमल आणि ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमलचे एक्झाम्पल्स पाहूया आपण. 2 लेयर्स कोणते असतात? इक्टोडर्म, एंडोडर्म्स आर प्रेझेंट. पहा डिप्लोब्लास्टिक ॲनिमल्स मध्ये 2च लेयर प्रेझेंट असतात. इक्टोडर्म आणि एंडोडर्म प्रेझेंट असतात. आणि ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल मध्ये पहा 3 असतात. इक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म. इक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म. डिप्लोब्लास्टिक ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये हा डिफरन्स आहे मेसोडर्मचा. मेसोडर्म अ लेयर प्रेझेंट बिटवीन इक्टोडर्म अँड एंडोडर्म.
ट्रिप्लोब्लास्टिक ॲनिमल मध्ये मिझोडर्म कंपल्सरी प्रेझेंट असती. मग डिप्लोब्लास्टिक ॲनिमल मध्ये मिझोडर्मच्या ऐवजी अनडिफरन्शिएटेड जेली लाईक लेअर असते, दॅट इज कॉल्ड मिझोग्लिया. डिप्लोब्लास्टिक ॲनिमल मध्ये मिझोडर्म ऐवजी अनडिफरन्शिएटेड जेली लाईक लेअर असते, दॅट इज कॉल्ड मिझोग्लिया. एक्झाम्पल्स पहा डिप्लोब्लास्टचे. सेकंड फायलम निडारिया, थर्ड फायलम टेनोपोरा. ट्रिप्लोब्लास्टिकचे एक्झाम्पल प्लॅटीहेल्मिंथस, अस्कहेल्मिंथस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, इकानोडर्मॅटा, हेमिकॉर्डेटा अँड लास्ट कॉर्डेटा. आपण सिलोम बघू आता. ज्या ॲनिमल्सला बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असती दॅट इज कॉल्ड सिलोम. पहा सिलोम मीन्स बॉडी कॅव्हिटी. पहा बरं, मिझोडर्म जर प्रेझेंट असेल तर बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असती. मिझोडर्म लेअर जर प्रेझेंट असेल तर बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असती. पहा बरं, सिलोम काय? इट इज अ कॅव्हिटी लाइन्ड बाय मिझोडर्म. इट इज सीन बिटवीन बॉडी वॉल अँड गट लाइनिंग. बॉडी वॉल अँड गट लाइनिंग. पहा सिलोम सेपरेट मसल्स ऑर गट. आपल्या बॉडीमध्ये बॉडी कॅव्हिटी असते. आपल्या पोटापाशी जी बॉडी कॅव्हिटी असते त्याला म्हणतात सिलोम. सिलोम नुसार 3 टाइप्सचे ॲनिमल्स पडतात. 3 टाइप्स मध्ये फर्स्ट आहे असिलोमेट्स, सेकंड आहे सुडोसिलोमेट्स आणि थर्ड वन आहे सिलोमेट्स. देर आर 3 टाइप्स ऑफ ॲनिमल्स. पहा बरं, 3 टाइप्स ऑफ ॲनिमल मध्ये कोणते आहेत? सिलोमेट, सुडोसिलोमेट अँड ट्रू सिलोमेट्स. 3 टाइप्सचे ॲनिमल्स पाहायचे आपल्याला. असिलोमेट्स, ज्या ॲनिमल मध्ये बॉडी कॅव्हिटी अब्सेंट असते. एक्झाम्पल बघा, स्पेस बिटवीन बॉडी वॉल अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी इज फिल्ड विथ मॅट्रिक्स. कोणतं मॅट्रिक्स असतं? पॅरेन्कायमा. इथं थोडं कन्फ्युजन टाळा बरं. पॅरेन्कायमा सेल्स मोस्टली प्लांटमध्ये असतात. पॅरेन्कायमा सेल्स मोस्टली प्लांटमध्ये असतात. बट असिलोमेट ॲनिमल मध्ये बॉडी कॅव्हिटी कशी आहे? अब्सेंट आहे. असिलोमेट्स मध्ये नो सिलोम, बॉडी कॅव्हिटी अब्सेंट आहे. बॉडी कॅव्हिटी मध्ये काय फील झालेलं असतं? मॅट्रिक्स. कोणतं? पॅरेन्कायमा. असिलोमेटचे एक्झाम्पल्स अंडरलाईन करा. पोरिफेरा, फर्स्ट फायलम पोरिफेरा, सेकंड फायलम निडारिया, थर्ड फायलम टेनोपोरा, फोर्थ फायलम प्लॅटीहेल्मिंथस. ओके, नेक्स्ट सुडोसिलोमेट्स मीन्स फॉल्स कॅव्हिटी, फॉल्स सिलोमेट्स. पहा इथं सिडोसिलोमेट्स ॲनिमल मध्ये काय असतं बेटा? नॉट लाइन्ड बाय मिझोडर्म. मिझोडर्मच्या ऐवजी मिझोडर्म हा कंप्लीट लेअर नसतो, तो स्कॅटर झालेला असतो. मिझोडर्म हा पाउचेसमध्ये स्कॅटर म्हणजे पसरलेला असतो. ह्याचं एकमेव एक्झाम्पल आहे अस्कहेल्मिंथस. अस्कहेल्मिंथस आपला 5th क्लास आहे अस्कहेल्मिंथस. सिलोमेट्स ट्रू सिलोम असणारे, ट्रू सिलोम असलेले काही एक्झाम्पल्स पाहूया आपण. ट्रू सिलोम म्हणजे काय बघा बरं. मिझोडर्म इज लेअर इज प्रेझेंट. मिझोडर्म लेअर इज प्रेझेंट. नेक्स्ट आपण आता पुढे पाहणार आहोत. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपले फायलम सुरू करूया बेटा. आपण एवढा इंट्रोडक्टरी पार्ट NCERT बुकमधून, नीट बुकमधून वाचून घ्या. आपण चोखट बायोलॉजी क्लासेसमध्ये प्रेझेंट आहोत. थँक्यू.